ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी वेदश्री ताम्हणे। एबीपी माझाच्या माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। यावर्षी वारकऱ्यांना प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येणार नसलं तरी आम्ही तुम्हाला घर बसल्या ही वारी घडवत आहोत। वारीचा प्रत्येक टप्पा, तिथली गोष्ट, त्यामागची परंपरा हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। पुण्यातील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर ज्ञानोबांची पालखी पुन्हा मार्गस्थ होते। कसा असतो या पालखीचा पुढचा प्रवास, जाणून घेऊयात जयवंत महाराज बोधले यांच्याकडून। दोन दिवसाचा पुण्याचा मुक्काम संपून संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा दिवे घाट चढून सासवडकडे प्रस्थान करीत आहे। खरं तर पंढरीची वारी आहे माझे घरी, अनिक न करी तीर्थव्रत या न्यायाने वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो। आणि मग आळंदीपासून निघाल्यापासून एक दर मजल मुक्काम करत असताना एक वेगळा आनंद घेत हा वारकरी प्रवास करत असताना संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये दिवेघाट चढत असतानाचा जो काही आनंद आहे तो एक अवर्णनीय अशा पद्धतीचा आनंद आहे। कारण घाट जरी असला, एरवी घाट चढायचं म्हटलं तर माणसाला फार कठीण जातं, पण माऊलींच्या बरोबर घाट चढत असताना तो एक वेगळा आनंद असतो आणि ती माऊली कशी घेऊन जाते हेही लक्षात येत नाही। आज लाखो लोक त्या घाटातून चढत असताना माऊलींच्या बरोबर वरती येतात आणि मग घाट चढून वर आल्यानंतर तो झेंडेवाडीचा विसावा झाला आणि मग सासवडकडे माऊली ज्यावेळेस येतात, पालखी तळावर येतात आणि सासवडला माऊलींचा हा पालखी सोहळा विसावतो। सासवडला ज्यावेळेस हा माऊलींचा पालखी सोहळा विसावतो, रात्रीच्या वेळेला एक वेगळ्या पद्धतीची जी काही जगभर आनंद देणारी अशी महाआरती ज्याला म्हटलं जातं ती आरती या ठिकाणी संपन्न होते आणि एका सर्व माऊलीमय अशा वातावरणामध्ये या पालखी सोहळ्याचा सासवडचा मुक्काम या ठिकाणी संपूर्ण वारकरी त्याचा आनंद घेत असतात। आता हे सासवड म्हणजे संत सोपान काकांचं समाधीस्थान असलेलं, मुळात सासवडचा इतिहास ऐतिहासिक पद्धतीने आणि आध्यात्मिक पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास आहे। आपल्याला अध्यात्माच्या दृष्टीने असं सांगितलं जातं की स्वतः ब्रह्मदेवानी तपश्चर्या केलेलं हे एक सासवड ही एक पुण्यभूमी आहे आणि अशा एका या पुण्यभूमीमध्ये संत सोपान काकांचा समाधीस्थान असल्यामुळे एक मुळातच ब्रह्मदेवाच्या तपश्चर्याने पुनीत झालेली भूमी, त्याच्यामध्ये सोपान काकांचं समाधीस्थान असलेली पुनीत झालेली ही भूमी आणि त्याच्यामध्ये 2 दिवसाचा पुण्यातला मुक्काम संपून ज्ञानोबाराय या सासवडमध्ये येऊन थांबतात आणि लाखो वारकरी त्या सासवडमध्ये सोपान काकांच्या समाधीस्थानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा एक अवर्णनीय अशा पद्धतीचा आनंद उपभोगत असलेले आपल्याला दिसून येतात। पुण्यातला हा 2 दिवसांचा मुक्काम आटोपला की एकादशीच्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे रवाना होते। पुण्यातून बाहेर पडताना महादजी शिंदे यांच्या समाधीजवळ माऊलींची पालखी आवर्जून थांबते आणि तिथे पादुकांची पूजा आणि आरती केली जाते। यामागची परंपरा काय आहे आणि महादजी शिंदे यांच्याप्रती वारकऱ्यांच्या मनात कृतज्ञता का आहे, या संदर्भात माहिती दिली आहे रामभाऊ चोपदार यांनी। पुण्यातून जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे निघते तेव्हा महादजी शिंदेंची जी समाधी आहे त्याच्या जवळ
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची आरती होते आणि त्याच्या मागचा इतिहास नेमका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत रामभाऊ चोपदार. रामभाऊ, नेमका याचा इतिहास काय? महाजी शिंदेंच्या समाधीच्या जवळ आरती होणं ही परंपरा का पाळली जाते, ही कशी सुरू झाली? हा आषाढी सोहळा सुरू झाला, त्याला राजाश्रय हा सर्व महाजी शिंदेच्या माध्यमातून हा मिळालेला आहे. की म्हणजे जे 3 घटक महत्त्वाचे आहेत की ज्यांनी हैबत बाबाजींनी पालखी सोहळा सुरू केला, ते महाजी शिंदेच्या पदरी सरदार होते. जे शितोळे सरकार ज्यांचा तंबू नैवेद्य घोडे असतात ते महाजी शिंदेचे जावई. आणि तिसरे महत्त्वाचे घटक वास्कर, की त्यांच्या माल्लप्पा वास्करांची महाजी शिंदेंना माळ होती. शिंदे सरकारांच्या प्रति संप्रदायाचा आदर म्हणून पालखी सकाळी 6 वाजता इथून पुण्यातून जेव्हा निघते, साधारण 7:15 7:30ला या भैरोबा नाला इथे म्हणजे ते उजव्या हाताला वाण. आपण जिथे आता सध्या उभं आहोत हा भैरोबा नाला आहे आणि इथे माऊलींच्या पालखीची आरती होते. हा साधारण म्हणजे आम्ही माऊलींचे चोपदार रथावर चढतो आणि काठी वर करून हो म्हटलं की सर्व दिंड्यांमध्ये शांतता पसरते आणि त्यानंतर माऊलींची आरती होते. विठ्ठल विठ्ठल असा गजर होतो आणि शिंदे सरकारांच्या प्रतिनिधींकडून इथे पूजा केली जाते आणि पालखी सोहळा पुढे सासवडकडे मार्गस्थ होतो. यावर्षी जरी माऊलींच्या पालखीची आरती इथे होऊ शकली नसती तरी त्या आठवणी मात्र अजूनही आहेत आणि दरवर्षी इकडे भैरोबा नाल्याच्या या भागातच माऊलींच्या पालखीची आरती होत असते. त्याच्यामुळे ती परंपरा ही आहे ती आपल्याला चोपदार यांनी सांगितलेली आहे. कॅमेरामन अमोल गव्हाळे सोबत मानसी देशपांडे, एबीपी माझा, पुणे. पुणे ते सासवड हे 30 किलोमीटरचं अंतर वारकरी एका दिवसात पार करतात. पण या अंतरात अवघड टप्पा असतो, तो म्हणजे दिवे घाटाचा. हा अवघड टप्पाही दरवर्षी वारकरी लीलया पार करतात. दिवे घाटात पार करण्यासाठी माऊलींच्या पालखी रथाला 6 जास्तीचे बैल जोडले जातात. यामागचा इतिहास आणि परंपरा काय आहे जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी मानसी देशपांडेनं. माऊलींची पालखी पुण्यातून निघाली की सासवडकडे रवाना होते आणि सासवडकडच्या रस्त्यावर एक अवघड टप्पा जो मानला जातो तो म्हणजे हा दिवे घाट. खरं तर दिवे घाटात आजच्या दिवशी माऊलींची पालखी दिवे घाटातून सासवडकडे जाते आणि तेव्हाचं दृश्य आपल्या सगळ्यांच्या मनात कोरलेलं आहे. एकीकडे दिवे घाटातून दिसणारं निसर्ग सौंदर्य, हिरवागार बहरलेला निसर्ग, कधी कधी पावसाच्या धारा आणि दुसरीकडे टाळ मृदुंगांच्या गजरात हा घाट ओलांडत जाणारे हजारो वारकरी. हे दृश्य दिवे घाट शतकानुशतकं बघत आलेलं आहे. पण यावर्षी मात्र दिवे घाट रिकामा आहे. पालखी यावर्षी पंढरपूरला जात नाहीये. त्याच्यामुळे आपल्याकडे एकीकडे निसर्ग बहरलेला तरी दिसतोय, मात्र टाळ मृदुंगाचा गजर दिवे घाटामध्ये आपल्याला ऐकू येत नाहीये. पण दिवे घाटाचा हा जो टप्पा आहे तो अवघड का मानला जातो आपण विचारूया. आपल्यासोबत आहेत रामभाऊ चोपदार. रामभाऊ, का दिवे घाटाला अवघड टप्पा आधी मानला जायचा आणि अजूनही का तसंच आहे? आळंदी ते पंढरपूर ही साधारण 225 किलोमीटरची चाल आहे आणि ॲव्हरेज म्हणजे जाताना जो 18 दिवसाची वाटचाल आपण पूर्ण करतो, ॲव्हरेज 15 ते 17 किलोमीटर आपण रोज चालत असतो. परंतु पुणे ते सासवड हे सर्वाधिक अंतर आहे, 30 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यातही हा 5 ते 5.5 किलोमीटरचा हा दिवे घाट हाही चढायला लागतो. त्यामुळे ही सर्वाधिक चाल जी असते ती पुणे ते सासवड ही वाटचाल आहे. त्यामुळे सासवडला 2 दिवस मुक्काम असतात की म्हणजे पोचल्यानंतर 1 दिवस विश्रांतीचाही असतो आणि त्या दिवशी सोपान काकांचं प्रस्थान असतं. म्हणजे आज आपण पाहिलं सकाळी की आपण सकाळी पुण्यावरून निघालो की शिंदे छत्रीची आरती होते, हडपसरला थोडंसं फराळ करतात, उरुळी देवाची, वडकी नाला हे विसावे करून दिवे घाटाची चढण चढतात. रथही हा चढणे 2 बैलांना इथं अवघड जातं. त्यामुळं आपण वडकी नाला इथे एक प्रातिनिधिक 6 ते 7 बैलजोड्या जे इथे स्थानिक लोकांच्या त्या आपण जोडल्या जातात आणि ही घाटाची चढण चढली जाते. म्हणजे जरी अवघड टप्पा असला तरी वारकरी या टप्प्याचा प्रचंड आनंद घेतात. यावर्षी जरी पावसाच्या धारा नसल्या तरी बऱ्याच वर्षी रिमझिम पाऊस बरसत असतो आणि पावसामध्ये भिजत भिजत टाळ मृदुंगाचा गजर करत, ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत हा दिवे घाटाचा अवघड टप्पा वारकरी दरवर्षी पार करत असतात. पण यावर्षी मात्र हा पूर्ण दिवे घाट सुना सुना आहे. कॅमेरामन अमोल गव्हाळे सोबत मानसी देशपांडे, एबीपी माझा, पुणे. दिवे घाटात यावर्षी विठ्ठलाची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे. यावर्षी पायी पालखी सोहळा नसल्यामुळे वारकऱ्यांना दिवे घाटातील या विठ्ठलाचं दर्शन प्रत्यक्ष जरी घेता येणार नसलं तरी आम्ही तुम्हाला हे दर्शन घडवणार आहोत. ज्ञानेश्वर माऊली
माऊलींच्या पालखीसोबत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरकडे चालत निघतात आणि यावर्षी दिवे घाटात त्यांना या विठ्ठलाचं दर्शन झालं असतं, पण यावर्षी पायी पालखी सोहळा नाहीये, त्याच्यामुळे या दर्शनाला वारकरी मुकले आहेत. दिवे घाटाच्या अंतिम टप्प्यावर ही मूर्ती आहे आणि अगदी दुरूनही या मूर्तीचं दर्शन होऊ शकतं. पण खरं तर पुढच्या वर्षी जेव्हा सगळी परिस्थिती तोपर्यंत नॉर्मल झाली आणि सगळं सुव्यवस्थित झालं तर वारकरी या दिवे घाटातही विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकणार आहेत. कॅमेरामन अमोल गव्हाळे सोबत मानसी देशपांडे, एबीपी माझा, दिवे घाट, पुणे. दिवे घाट चढून ज्ञानोबांची पालखी पोहोचते ती सोपान काकांच्या सासवडमध्ये. काय आहे या सासवडचं महात्म्य जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी. सासवड, ज्याचं पूर्वीचं नाव संवत्सर होतं, ते पुढं सासवड झालं. भोगावती आणि करा या दोन नद्यांच्या काठावर वसलेले हे सासवड आहे. या सासवडचं वैशिष्ट्य पुरातन काळापासून सांगत येतात. या इथं ब्रह्मदेवानी खुद्द तपश्चर्या केली असं सांगितलं जातं आणि त्याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू सोपान काकांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. तेच हे सासवड आहे. इथं माऊलीची पालखी 2 दिवस मुक्काम करते. आपण सध्या या मंदिरात आलेलो आहोत सोपान काकांच्या. या मंदिरातलं हे झाड सांगितलं जातं की या झाडाच्या पासून सोपान काकांनी त्यांच्या समाधीमध्ये प्रवेश केला आणि इथून ते समाधी मार्गाने आत जाऊन समाधी त्यांनी घेतली असं सांगितलं जातं. आपल्यासोबत इथले चोपदार आहेत सिद्धेश शिंदे. मला सांगा, हे काय नेमकं झाड आणि प्रवेशाची काय नेमकी आख्यायिका सांगितली? ज्यावेळेस संत सोपानदेवांच्या समाधीचा वेळ आली त्यावेळेस देव स्वतः सोपान काकांना समाधी देण्यास आले आणि ह्याच झाडाच्या भुयारातून सोपान काकांनी स्वतः समाधी घेतली. देवांनी त्यांना समाधी दिली. कुठे हे समाधीचं ठिकाण पुढे आहे का? हा, आपण आता त्यांच्यासोबत तेही पाहत जाऊ की नेमकी समाधी कुठं आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य काय हेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. या इथं पुढे गेल्यावर समाधी दिसते. हे समोर दिसते ही समाधी का? हो, ही समोर दिसते ती श्री संत सोपान काकांची समाधी. या इथं सोपान काकांच्या समाधीच्या वेळचे अभंग लिहिलेले आहेत. या ह्याच्यात संगमरवरी नामदेव महाराजांनी जे अभंग सांगितले होते हे अभंग इथं लिहिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, जे 7 मानाच्या पालख्या पंढरपूरला मानल्या जातात त्या 7 संतांचे इथं प्रतिकात्मक त्यांनी छोटे छोटे पुतळे या मंदिरात आहेत. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ महाराज, नामदेव आणि तुकाराम असे 7 मानांच्या जे पालख्या समजल्या जातात, जे संतांची प्रभावळ मानली जाते, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या संतांची प्रभावळ जी मानली जाते ते हे 7 संत आहेत. आणि याच मंदिरात आपण जर पाहिलं तर या इथं संगमरवरी दगडावर नामदेव महाराजांनी ज्या वेळेला सोपान काकांनी समाधी घेतली होती, संजीवनी समाधी घेतली होती, त्या समाधीचे संपूर्ण जे अभंग होते ते त्यांनी इथं घेऊन कोरून ठेवलेले आहेत आणि अशा रीतीनं हे अभंग सगळ्याला वाचता येतील अशा रीतीने इथं ठेवलेले आहेत. आपण परत शिंदेंना विचारू की इथून समाधी दिल्यानंतर करेच्या काठावर काय तुम्ही वेगळं कसलं मंदिर? ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा स्वतः सोपान काकांना समाधी देण्यास आले, समाधी दिल्यानंतर देव 20वं मंदिर आहे तिथपर्यंत गेले आणि तिथनं आख्यायिका की लुप्त झाले. त्यामुळे तिथं पांडुरंगाचं मंदिर आहे. तिथं तुमच्या काय सोहळ्यात काय? हो, सोहळ्यात ज्यावेळेस 16 मार्गस्थ होतो त्यावेळेस तिथं पांडुरंगाची आरती होते आणि त्याच्यानंतर 16 मार्गस्थ होतो. संतांचं ज्ञानेश्वर माऊलींचे पालखी सोहळ्यामधलं जे सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं ते हे सासवड आहे. कारण याच सासवडमध्ये माऊलींच्या धाकट्या भावांचं समाधीचं ठिकाण आहे. संजीवनी समाधी सोपान काकांनी इथं घेतली होती. याच सोपान काकांच्या भूमीत जिथं त्यांनी समाधी घेतली तिथं हा पालखी सोहळा 2 दिवस विसावलेला असतो. याचं वैशिष्ट्य एवढंच आहे की उद्या सोपान काकांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर माऊली आपल्या मार्गाने पुढे निघणार आहेत. सासवडहून कॅमेरामन सुरेश सर्वदेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा.